नमस्कार. मी उमाकांत दांगट, सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून यापूर्वी मी विभागीय आयुक्त औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर या ठिकाणी विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होतो. त्यापूर्वी मी सेवेमध्ये असताना 1993 ते 1995 या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये माझं सद्भाग्य की मी डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब यांचा खाजगी सचिव म्हणून मी काम केलं. त्यावेळी पाटील साहेब राज्य शासनामध्ये पाटबंधारे आणि ऊर्जा खात्याचे सुरुवातीला मंत्री होते आणि त्यानंतर काही काल ते गृहमंत्री देखील होते. त्यावेळी मंत्रालयामध्ये पाटबंधारे ऊर्जा आणि गृह या विभागामध्ये मंत्र्यांचं खाजगी सचिव यावर त्यांना काम करण्याची मला फार चांगली संधी मिळाली आणि त्या माध्यमातून राज्य शासनामध्ये कसं कामकाज होतं, विविध विभागांशी कसा समन्वय साधायचा, कॅबिनेट नोट कशी तयार होती, कॅबिनेटचे कसे डिसिजन होतात आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची या बाबतीमध्ये मला फार चांगल्या प्रकारे प्रशिक्षण मिळालं. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे, कारण तशा प्रकारची संधी त्यांनी मला त्यावेळी मिळवून दिली. या कालावधीमध्ये डॉक्टर साहेब पाटबंधारे मंत्री, ऊर्जा मंत्री असताना मी त्यांच्याकडं ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी मला त्यांच्या 2 पैलूंचा फार जवळून अनुभव आला. एक म्हणजे एक माणूस म्हणून माझा असा अनुभव आहे की ते एक अत्यंत मायाळू आणि संवेदनशील माणूस आहे. त्यांचं व्यक्तिमत्व जरा ग्रामीण आणि खानदानी असल्यामुळं त्यांच्या सहवासात आल्यानंतर सुरुवातीला असं वाटायचं की हे फार कडक शिस्तीचे आणि कठोर आहेत, परंतु माझा अनुभव त्यापेक्षा फार वेगळा होता. त्यांच्यामध्ये एक मायाळू आणि संवेदनशील माणूस मला पदोपदी अनुभवाला यायचा. विशेषतः ज्यावेळी त्यांना लोक भेटायला यायचे त्यावेळेस प्रत्येकाचं म्हणणं ते अत्यंत गांभीर्यानं ऐकून घ्यायचे आणि प्रत्येकाला जे काही मदत करणं शक्य होईल ते करायचे. म्हणजे मेना हो न मग आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू आहे अशी जी तुकाराम महाराजांची काव्यक्ती आहे ते सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मला पाहायला मिळायचं. प्रशासकीय अधिकाऱ्यावर देखील ते प्रचंड प्रमाणात विश्वास ठेवायचे. कुठलंही काम नियमाप्रमाणे होत असेल तर ताबडतोब करा असा त्यांचा सगळ्यांना आदेश असायचा आणि त्यामुळे सगळी मंत्रालयातली कामं अत्यंत द्रुतगतीने होत होती. त्यावेळी महाराष्ट्रातले अनेक पाटबंधारे प्रकल्प, मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प हे त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागले. विशेषतः कोल्हापुरी बांधाऱ्यांचं फार मोठं जाळं उस्मानाबाद, लातूर आणि सगळ्याच महाराष्ट्रामध्ये त्या काळात निर्माण झालं. त्याचबरोबर ऊर्जा क्षेत्रामध्ये देखील त्यावेळी टंचाई फार मोठ्या प्रमाणामध्ये भासू लागली होती, कारण आपलं राज्य एक औद्योगिक राज्य असल्यामुळं औद्योगिकरणासाठी सातत्यानं विजेची गरज वाढत होती आणि हे आव्हान विचारात घेऊन त्यांनी त्यावेळी आपले जे सगळे ऊर्जा प्रकल्प आहेत, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प यांचं मॉडर्नायझेशन सुरू केलं होतं. त्यांची कॅपॅसिटी वाढवली होती आणि त्यांनी त्याचा चांगल्या प्रकारे पायाभरणी केल्यामुळंच आज महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्रामध्ये एक स्वयंपूर्ण राज्य म्हणून आलेलं आहे. त्याचबरोबर राजकारणी म्हणून आणि एक प्रशासक म्हणून देखील ते अत्यंत शिस्तीनं काम करायचे, वेळेवर काम करायचे. प्रत्येक कॅबिनेट मिटिंगला तयारी करून जायचे. विधिमंडळामध्ये देखील प्रत्येक प्रश्नाचं ते अत्यंत अभ्यासपूर्ण असं उत्तर द्यायचे आणि त्यामुळे त्या काळामध्ये ते कार्यक्षम मंत्री अशी त्यांची छाप होती आणि म्हणूनच काही कालावधीनंतर त्यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी देखील सोपवण्यात आली. तसा तो काळ कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील होता आणि त्यावेळी नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन चालू असताना गोवारी समाजाचं फार मोठं आंदोलन त्या ठिकाणी झालं होतं आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं पोलिसांना गोळीबार देखील करावा लागला होता. तर त्या अत्यंत गांभीर्यपूर्ण आणि संवेदनशील परिस्थितीमध्ये गृहखात्याचा कारभार देखील त्यांनी फार चांगल्या प्रकारे सांभाळला. त्याचबरोबर उस्मानाबाद आणि औरंगाबाद, त्यावेळीची आता धाराशिव आणि संभाजीनगर या 2 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील त्यांच्याकडे होतं. त्यामुळे जिल्ह्यातील सगळ्या विकास कामांना त्यांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळाली आणि त्यामुळं मला त्यांच्या सानिध्यामध्ये प्रशासनामध्ये अनेक प्रकारचे नवीन अनुभव आले. त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक ऋणी आहे. त्यांच्याकडं कुठलाही माणूस जिल्ह्यातला किंवा आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातला आला मदतीसाठी मागायला, कुणी आजारी असेल, कुणाची काही लग्नाची अडचण असेल, कुठलीही अडचण असेल तर त्यांच्यासमोर मांडायचे आणि डॉक्टर साहेब ताबडतोब संबंधित डॉक्टर असतील, संबंधित खात्याचे लोक असतील त्यांना सांगून ताबडतोब मदत करायचे. आणि तो जर खरोखरच गरीब असेल तर त्याला विचारायचे तू जेवण केलंस का, नसेल तर जेवण कर, इथं तुला वापस जायला पैसे आहेत का, तुझं रेल्वेचं तिकीट झालं आहे का, रेल्वे तिकीट मिळालं असेल तर सांगायचे त्यांच्या पी एला की
त्यांचं तिकीट कन्फर्म करून दे, अशा प्रकारे ज्याला ज्याला जी काही मदत करता येईल ते करण्याचा ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते. त्यांची अशी हातोटी होती की आलेला प्रत्येक अर्जावर ते स्वतः एन्डॉर्समेंट करायचे, त्या खात्याकडे पाठवायचे आणि ऑफिसमध्ये खाजगी सचिव आणि बाकी जे त्यांचे PA होते त्या सगळ्यांना सतत ताकीद होती की आलेल्या प्रत्येक अर्जावर कारवाई होती का नाही त्याचं तुम्ही मॉनिटरिंग करा. त्या खात्याचे सचिव असतील, उपसचिव असतील, त्यांना भेटा, काय अडचण आहे ते मला सांगा. अशा प्रकारे ते प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी कार्यालयाला सांगायचे आणि शक्यतो त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचे. पहिली गोष्ट तर ते स्वतः जी त्यांच्याकडं मागणी घेऊन येतील तो प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. त्याच्यानंतर संबंधित खात्याचे सचिव, उपसचिव यांना बोलवून याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल ते मला सांगायचे. त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी आपल्या कशा सोडवता येतील त्याबद्दलही चर्चा करायची आणि कायद्याचा कुठलाही भंग न करता कायद्यामध्ये नियमामध्ये बसून जास्तीत जास्त कशी मदत करता येईल त्याबद्दल मार्गदर्शनही करायचे आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिलेला जो सल्ला आहे त्याचाही ते आदर करायचे. या प्रकारे करता येत ना आपल्याला दुसऱ्या प्रकारे त्याला कशी मदत करता येईल जेणेकरून आलेल्या माणसाला दिलासा मिळाला पाहिजे. प्रत्येक प्रश्न 100% मागणीप्रमाणे होईल असं काही सांगताच येत नाही, कारण त्याच्यामध्ये शासनाच्या नियमांची बऱ्याच वेळेस अडचण येत असते. परंतु त्या नियमामध्ये बसून किंवा एक प्रकारे नाही करता दुसऱ्या प्रकारे त्याला कशी मदत करता येईल अशा प्रकारची उदात्त भावना ठेवून गरजू माणसाला दिलासा कसा मिळेल या दृष्टीनं ते प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे. संपूर्ण जिल्ह्यात आपल्या सर्वांना माहिती आहे दुष्काळग्रस्त आहे, त्या ठिकाणी पर्जन्यमान कमी आहे, जमिनी हलक्या आहेत. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल तो पाण्याचा प्रत्येक थेंब कशा प्रकारे अडवता येईल त्या प्रकारचं नियोजन केलं आणि त्याच्यामुळंच मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात मोठं कोल्हापुरी बांधाऱ्यांचं जे जाळं आहे ते उस्मानाबाद जिल्ह्यात. त्याच्यामुळे आपण आज पाहतो आहे आपण त्या ठिकाणची फार मोठ्या प्रमाणामध्ये शेती आता पाण्याखाली आलेली आहे. त्या ठिकाणी जरी पाटाचं पाणी नसलं काही भागामध्ये आहे, त्यांना धरणाखाली आहे, मांजराखाली देखील काही योजना झाल्यात लिफ्ट इरिगेशन वगैरे, परंतु त्या ठिकाणी जास्तीत जास्त जो फायदा झाला तो आता ड्रीप इरिगेशनचा वापर त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. त्याच्यामुळे किमान 2 पिकं तरी यावीत अशा प्रकारे त्या ठिकाणी नियोजन झालं आहे. नंतर आपल्याकडं साखर कारखाने देखील आता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जवळजवळ प्रत्येक तालुक्यामध्ये साखर कारखाने उभे राहिलेले आहेत. त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष लागवड झालेली आहे, आंबा लागवड झालेली आहे, डाळिंब लागवड झालेली आहे. अशा प्रकारे त्यांनी केलेलं जे काम आहे त्याचे जे काही परिणाम आहेत ते आता आपल्याला दिसत आहेत. त्याच्यासाठी मार्ग काढण्यासाठी सगळ्यात त्यांचं जी काही हातोटी होती की अधिकाऱ्याला बोलवायचं आणि अधिकाऱ्याचा सल्ला घेऊन त्याला असं सांगायचं की याला 100% जरी आपला मदत नाही करता आली तरी दिलासा कसा देता येईल. आणि जर माणसाला दिलासा मिळाला तरी भरपूर मिळाल्यासारखं वाटतं, कारण त्यालाही माहीत असतं की याच्यामध्ये काही अडचणी आहेत. अशा प्रकारे सातत्यपूर्ण आलेला प्रत्येक प्रसंग गांभीर्यानं हाताळायचे आणि सकारात्मक मार्ग काढून मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचे. सज्जन, सुसंस्कृत आणि प्रेमळ माणूस असा मला पदोपदी अनुभव येत होता. थँक्यू.